राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. नमस्ते, मी ॲडव्होकेट मनोज कृष्णाजी भुजबळ प्रभाग 17 मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवत आहे. प्रथम मी भारतीय जनता पक्ष, त्याचबरोबर आमदार प्रशांतदादा ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर, परेश शेठ ठाकूर, त्याचबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांचा खूप खूप आभारी आहे. कारण मला पुनश्च या प्रभागातून उमेदवारी दिलेली असून ही निवडणूक लढवत आहे. माझ्यासोबत मी ॲडव्होकेट मनोज भुजबळ, दुसरे ॲडव्होकेट प्रकाशजी बिनेदार, तिसऱ्या ॲडव्होकेट मॅडम म्हणजे शिवानी गरत आणि चौथी म्हणजे MBBS असलेल्या ज्यांनी डिग्री घेतलेली आहे अशी अस्मिता गरत, असे चौघे उमेदवार असून चारही वेल एज्युकेटेड उमेदवार भारतीय जनता पक्षाने दिले. किंबहुना संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये 4 सुशिक्षित उमेदवार असे दिलेले आहेत. त्यामुळे मी पक्षाचा खूप खूप आभारी आहे. विशेष म्हणजे आता आम्ही सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे आमच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी आहे अशी मी मान्य करतो. कारण का तर ह्या प्रभागामध्ये पनवेल रेल्वे स्टेशन येतं आणि त्यामुळे पनवेल रेल्वे स्टेशनचे जे प्रश्न आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत. आपण पाहाल तर तिथला जिना अरुंद जिना आहे, प्रचंड गर्दी सकाळ संध्याकाळ असे जेव्हा ट्रेन येतात त्यावेळेस म्हणजे उभं राहायला जागा नसे किंवा पुढचं पाऊल टाकायला जागा नसे की उतरताना. त्याचबरोबर एक्सिलेटर हे असणं महत्त्वाचं आहे. कारण का तर तिथे वयोवृद्ध चढ उतर करत असतात, त्यांना भयंकर दमछाक होते. जर परगावी जायचं असेल तर मोठ्या बॅगा असतात, बॅगा उचलणं महिला मंडळींना किंवा लहान मुलांना किंवा वयोवृद्धांना अवघड होतं. अशा परिस्थितीमध्ये पनवेल स्टेशन अडकलेलं आहे. त्याचबरोबर सिडकोने पनवेलची ज्यावेळी रचना करताना अतिशय चुकीची केलेली आहे. कारण का जे स्टेशन जवळचे रस्ते आहेत हे खूप छोटे रस्ते, नॅरो रस्ते ठेवलेले आहेत. त्यामुळे जे आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये ज्या मोठमोठ्या सोसायट्या वाढलेल्या आहेत त्या सोसायट्यांमुळे असा प्रॉब्लेम झालेला आहे की प्रचंड गर्दी वाढलेली आहे. आणि त्या प्रचंड गर्दीमुळे प्रॉब्लेम असा होतोय की गाड्यांची पार्किंग अपुरी पडते. त्यामुळे गल्लोगल्ली दुतर्फा पार्किंग गाड्यांची 2 व्हीलरची केली जाते आणि त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांची 4 व्हीलर घेऊन जाता येत नाही, ॲम्ब्युलन्स घेऊन जाता येत नाही. आपण बघा पायल कॉम्प्लेक्स, मारुती कॉम्प्लेक्स ह्या एरियात तर त्यांच्या स्वतःच्या बिल्डिंगपर्यंत जाणारा सुद्धा रस्ता मिळत नाही. ही खूप दुरावस्था झालेली आहे आणि ही पार्किंगची व्यवस्था सुधारणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपण पाहाल झोपडपट्टी, 7 झोपडपट्ट्या पनवेल महापालिकेमध्ये आमच्या प्रभागामध्ये, या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन होणं खूप महत्त्वाचं आहे. हे पुनर्वसन सिडको, त्याचबरोबर रेल्वे, प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि महानगरपालिका अशा 4ची म्हणजे महानगरपालिकेच्या स्वतःच्या ओनरशिपची जागा असेल तर आपण बघा कुष्ठरुग्णांची जी वसाहत आहे गणेश वसाहत, तिथे आज 26 फ्लॅटचं इमारत उभी राहून त्या कुष्ठरुग्णांना 26 फ्लॅट दिले जातात फ्रीमध्ये. त्याच्या बाजूला त्यांना सेलसाठी एक इमारत उभारली जाते की ज्या खर्चातून ती इमारत उभारली जाईल. कुष्ठरुग्णांना 4,000 चालू करणारे आमदार प्रशांतदादा ठाकूर त्यांनी हा मार्ग दाखवला. त्यानंतर मी स्वतः असेल, आमचे सहकारी नगरसेवक असेल, सर्वांनी सततचा पुरवठा करू. 4,000 अख्ख्या महाराष्ट्रातली महानगरपालिकेची पनवेल आहे की जेणेकरून तिथे 4,000 रुपये दिले जातात आणि त्या कुष्ठरुग्णांना घरं दिली झालेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये पुढे यांचं पुनर्वसन जे आहे यासाठी सुद्धा प्रचंड प्रमाणात मेहनत घेतली गेलेली आहे आणि पुढच्या येत्या 5 वर्षामध्ये या महानगरपालिका या झोपडपट्ट्यांचं कसं पुनर्वसन या महापालिकेतर्फे आम्ही करून घेऊ निश्चित. आयुक्त साहेब खूप पॉझिटिव्ह आहेत, आमदार साहेब पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे हे काम करणं जरा सोपं आहे आणि ते नक्की आम्ही पुढे करू. पुढे आलो आपण तर A टाईप सारखी जी वसाहत आहे ही बैठ्या जाळ्यांची वसाहत आहे. दरवर्षी तिथे 4-4 फूट पाणी यायचं होतं. सिडकोचे हे सुद्धा नियोजन फेल केलं होतं. म्हणून लोकांनी एकावर 3 माळे म्हणजे एक डबल माळे वाढवलेले, 1च्या ऐवजी 3 माळे झालेले आहेत. लोकांनी भले अनौथराइज असतील पण लोकांनी गरजेपोटी बांधले कारण त्यांचे संसार दरवर्षी उद्ध्वस्त होत होते. हे 83-84 पासून जी वसाहत राहायला लोक आली त्या वर्षापासून होत आहे. त्यामुळे तिथली ड्रेनेज सिस्टीम कोलमडलेली आहे. पाणी सिस्टीम 40 वर्षापेक्षा जास्त लाईन या कुजलेल्या आहेत. त्यामुळे या कुजलेल्या लाईन कशा बदलता येतील आमदार साहेबांच्या आमदार निधीतून अथवा महानगरपालिकेच्या निधीतून हे करून घेण्याचं कर्तव्य आमच्या नगरसेवकांचं राहील. आणि 4ही नगरसेवकांच्या वतीने मी आश्वासित करतो की A टाईपच्या पाण्याची समस्या आहे ही नक्की सोडवली जाईल, ड्रेनेज समस्या सोडवली जाईल. त्यानंतर रिडेव्हलपमेंटच्या उंबरठ्यावरून आमचे नवीन पनवेल बसलेले. रिडेव्हलपमेंटचं पाहाल तुम्ही तर परिस्थिती अशी आहे ज्याला आपण आर्किटेक्चर फर्म याला एक स्पेशल जी अथॉरिटी ठरवली जाते की ज्याला आपण हे ठरवलं जातं म्हणजे त्याला PMC जी म्हणतो. त्यात आर्किटेक्ट असतात, इंजिनियर असतात, वकील असतात आणि सगळे फर्म असते आणि ती फर्म एक कॅल्क्युलेशन कोण देत असतं. त्यामध्ये
ही फर्म आणि तुमचे बिल्डर हे दोघांचे साटलोट होतं आणि बऱ्याचशा सर्वसामान्य बिल्डर लोक आणि बिल्डर यांचं तुमच्या वसाहतीतल्याच म्हणजे सॉरी बिल्डिंगमधल्या लोकांना फसवलं जातं, त्यांना चुकीचं कॅल्क्युलेशन दिलं जातं आणि यांची फसगत होते. त्यामुळे आमच्यासारखे 3-3 वकील डॉक्टर असल्या सुशिक्षित असल्यामुळे हा सर्व पट्टा यांचं कसं यांचं आपण संरक्षण केलं आणि ते आमचा अध्यक्ष करतो राहील की या रहिवाशांचा अध्यक्ष करतो त्यांचा फसवणूक करून म्हणजे सोडवणूक करणं. दुसरं बघाल तुम्ही हे जे रस्ते शिरकून ठेवले अतिशय नॅरो ठेवलेले आहेत. FSI देताना रिडेव्हलपमेंटमध्ये मी मध्ये मागणी केली, कमिशनर साहेबांची आमदार साहेबांकडे बोलणं केलेलं आहे. हे जे रस्ते स्टेशनकडे येणारे हे नॅरो आहेत ते रुंद झाले पाहिजे. त्यामुळे दोन्ही साईडला 1-1 मीटर जरी रुंदी वाढली आणि त्या सोसायटींची म्हणजे प्लॉटमधला एरिया घेतला आणि त्यांना तेवढा FSI वाढीव दिला तो सोसायटीवाल्यांचा पण फायदा आहे, पब्लिकचा पण फायदा आहे आणि येणार जाणार लोकांचा सुद्धा एरिया रस्त्याचा हे म्हणजे रुंद रस्ते होतील. त्याचबरोबर फुटपाथवर बसणारे फेरीवाले यांनी जी अडवणूक केली जाते लोकांकडे म्हणजे गाड्या रस्त्यात लावून लोक खरेदी करतात, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप प्रॉब्लेम होतो. या बऱ्याचशा गोष्टी आहेत, खूप काही गोष्टी केल्यात आणि या काही गोष्टी करायच्या अजून तर ह्या 5 वर्षात नक्की करू. रस्ते जे डांबरीकरण केले जाते, डांबर कसलं वापरलं तर काय माहीत नाही, परंतु कॉन्क्रीट रस्ते कसे होतील की ज्या पुढच्या 20-25 वर्षात रस्त्याचं उत्खनन होणार नाही, खोदकाम होणार नाही, हे सगळं बघितलं जाईल. त्याचबरोबर काही 18-19 सेक्टरमध्ये गॅस पाईपलाईन अजून पडलेली नाही, टेंडर झाले, सर्व काय झालेलं आहे, परंतु त्या गॅस पाईपलाईन कशा टाकल्या जातील आणि आमच्या गृहिणींना महिला भगिनींना कसं सुकर होईल याच्याकडे आम्ही लक्ष दिलं जाईल. जनतेला काय आव्हान? जनतेला मी एवढंच आवाहन करू शकतो की आता येत्या 15 तारखेला पनवेल महापालिकेचं इलेक्शन आहे. सकाळी लवकरात लवकर 12-1च्या आत आपण प्रत्येक ज्या केंद्रावर आपलं मतदान असेल त्या केंद्रावर जावं आणि आपण मतदान करावं आणि भारतीय जनता पक्षाचे मी स्वतः मनोज भुजबळ, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, दुसरे ॲडव्होकेट प्रकाशजी बिनेदार, तिसरे ॲडव्होकेट शिवानीताई घरत आणि चौथे ॲडव्होकेट आमच्या डॉक्टर अस्मिता घरत या चौघांनाही कमळ या निशाणे पुढे बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करा, कमळाला विजयी करा, भारतीय जनता पक्षाला विजयी करा, अर्थात आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचे हात मजबूत करा, एवढीच मी विनंती करेल. थँक्यू व्हेरी मच.